सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओमध्ये स्वागत। आज आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतल्यानंतर त्या अभ्यासक्रमांच्या संदर्भामधले प्रॅक्टिकल, होम असाइनमेंट ऑनलाईन पद्धतीने कसे अपलोड करायचे ते समजून घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये असाइनमेंटची PDF बनवण्यापासून ती PDF सेव्ह करण्यापर्यंत, सेव्ह केल्यानंतर त्या फाईलला नाव देण्यापर्यंत, त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वेबसाईटवर लॉग इन करून या अभ्यासक्रमाच्या संदर्भामधल्या होम असाइनमेंट ऑनलाईन अपडेट करून ती सबमिट कशी करायची आणि त्याचं प्रत्याभरण म्हणजे ती अपलोड केली आहे किंवा नाही याची माहिती कशी मिळवायची हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। अशाच मार्गदर्शनपर आणि दर्जेदार व्हिडिओंसाठी तुम्ही अजूनही आपले YouTube चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर करा। बघा विद्यार्थी मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांची ऑनलाईन असाइनमेंट सादर करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधी आपण जी असाइनमेंट लिहिलेली आहे त्या असाइनमेंटची PDF आपल्याला बनवणं गरजेचं आहे। त्यासाठी आता आपण सर्वप्रथम PDF बनवूया। PDF बनवण्यासाठी डॉक स्कॅनर या ॲप्लिकेशनचा उपयोग करून मी ही PDF या ठिकाणी बनवणार आहे। आपण या ठिकाणी बघू शकता ही PDF बनवल्यानंतर आपण प्रत्येक पेज घेऊन ही PDF बनवणार आहोत। PDF बनवताना आपण काळजी घ्यायची आहे, आपण लिहिलेला जो असाइनमेंट आहे तो पूर्ण त्या PDF मध्ये येतोय का याची काळजी आपल्याला या निमित्तानं घ्यायची आहे। या ठिकाणी आपण वेगवेगळ्या याचा वापर करून आपली PDF ही काळजीपूर्वक बनवू शकतो। सर्व पेजची PDF आपण या ठिकाणी तयार करणार आहोत। PDF तयार केल्यानंतर आपल्याला ती PDF म्हणजेच आपण जो अभ्यासक्रम निवडलेला आहे त्या अभ्यासक्रमाची ही होम असाइनमेंटची PDF आपल्याला ऑनलाईन ही सबमिट करायची असते। आता या ठिकाणी आपण ही PDF सेव्ह करत आहोत। एंटायर डॉक्युमेंट सेव्ह केलेला आहे। त्यानंतर PDF माय डॉक्युमेंटमध्ये आपण तिला सेव्ह करत आहोत। डॉक्युमेंट्स या फाईलमध्ये आपण आपली PDF सेव्ह केल्यानंतर आता आपण प्रत्यक्ष लॉगिंगकडे वळणार आहोत। लॉगिंग करण्यासाठी आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वेबसाईटवर जायचं आहे। त्यासाठी स्टुडंट लॉगिंगमध्ये आपण जाऊ। त्यामध्ये YCMOU 2024 म्हणजे asm.ycmu या साईटवर आपण क्लिक करून या ठिकाणी आपली होम असाइनमेंट ही सबमिट करू शकतो। आपण या ठिकाणी बघू शकता यापूर्वीच आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे। रजिस्ट्रेशन कसं करायचं याचा स्वतंत्र व्हिडिओ देखील आपल्या YouTube वाहिनीवर उपलब्ध आहे, तो तुम्ही बघितलेला असेल। आता स्टुडंट लॉगिनमध्ये आपण गेल्यानंतर या ठिकाणी आपण आपला PRN नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे। या विद्यार्थ्याचा PRN नंबर आणि पासवर्ड इथे आधीच सेव्ह असल्यामुळे आपण आता साइन इन करणार आहोत। साइन इन केल्यानंतर आपण बघू शकतो की या ठिकाणी या विद्यार्थ्याचा अपार ID, नाव हे सर्व या ठिकाणी दिसत आहे। आता आपण कन्फर्म अँड प्रोसीड या बटनाला क्लिक करून या विद्यार्थ्याने V92 इयर फर्स्ट या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला आहे। आता आपण कन्फर्म केल्यानंतर आपण बघू शकता आता कॅन्डिडेट्स असाइनमेंट्स डाउनलोड क्वेश्चन पेपर्स ही विंडो आपल्याला दिसू लागते। या ठिकाणी 4 विषय आहेत, त्यामध्ये कोर्सचं नाव, पार्ट, सब्जेक्ट कोड, सब्जेक्टचं नाव, त्यानंतर आपण बुकलेट डाउनलोड केलेले असेल तर डाउनलोड आणि त्यानंतर सबमिट। या ठिकाणी आता या विद्यार्थ्याने ऑलरेडी 3 बुकलेट हे डाउनलोड केलेले आहेत आणि त्याचप्रमाणे त्याने 3 होम असाइनमेंट हे ऑलरेडी सबमिट केलेले आहेत। आता मी हा शेवटचा जो होम असाइनमेंट आहे तो मी तुम्हाला इथे ठिकाणी सबमिट करून दाखवणार आहे।
आता आपण 3 विषयांची होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिट झाल्यानंतर शेवटचा जो या विद्यार्थ्याचा विषय आहे मॅथेमॅटिक, त्याची जी PDF आहे ती आपण सबमिट करणार आहोत। या ठिकाणी बुकलेट डाउनलोड केलेला आहे, त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा। तुम्ही थेट स्टेटसमध्ये सबमिट या बटनावर क्लिक करा। सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसून येतो। या इंटरफेसवर आपण चोज फाईल या ठिकाणी आपण ती फाईल शोधणार आहोत। साधारणपणे मीडिया पिकरमध्ये जाऊन आपण ती फाईल शोधणार आहोत। आता डॉक्युमेंट्समध्ये आपण गेलो। डॉक्युमेंट्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ही बघा, ही फाईल आपल्याला दिसून येत आहे। यामध्ये त्याचं नाव आणि विषयाचा जो कोड क्रमांक आहे 41141 या पद्धतीने सबमिट केलेला आहे। आता आपण ती फाईल अपलोड करूया। अपलोड केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसून येईल, सबमिट असाइनमेंट। आता आपण आपली फाईल अपलोड केलेली आहे। आता आपल्याला फक्त सबमिट असाइनमेंट या विंडोवर क्लिक करायचं आहे। त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अशा प्रकारचा मेसेज येतो की तुम्ही कन्फर्म करा, कारण एकदा तुम्ही सबमिट केलेली फाईल तुम्हाला परत अपलोड करता येणार नाही। वन्स कन्फर्म सबमिट ऑफ PDF विल बी डिसेबल्ड। म्हणून आता आपण ओके या बटनावर क्लिक करूया। डिअर कॅन्डिडेट, यू हॅव सक्सेसफुली अपलोडेड असाइनमेंट अशा प्रकारचा मेसेज विद्यापीठाकडून आपल्याला येतो। ओके या बटनावर क्लिक करूया। ओके हा संदेश आल्यानंतर आपली यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आपण निवडलेल्या अभ्यासक्रमाची होम असाइनमेंट ही ऑनलाईन सबमिट झाली आहे असं तुमच्या लक्षात येईल। एकदा ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिट झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याचा ईमेल हा लगेच त्वरित विद्यापीठाकडून पाठवला जातो। बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की विद्यापीठाकडून त्वरित संदेश प्राप्त झालेला आहे की युअर होम असाइनमेंट फॉर पेपर कोड S41141 इज सबमिटेड ऑन 8 डिसेंबर 2024 आणि वेळ पण दिलेली आहे। अशा पद्धतीनं या विद्यार्थ्याचे सर्व होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिट झालेले आहे। अतिशय सोपी प्रक्रिया आहे, विद्यार्थ्यांनी ती करा आणि विद्यापीठाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आपली प्रक्रिया पूर्ण करा, कारण त्याशिवाय आपण हा कोर्स पूर्ण करू शकत नाही। याबद्दल काही अडचणी असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा। धन्यवाद। सर्वांनी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर करा। तुमच्या मनामध्ये काही शंका व प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। धन्यवाद।